काल पहिल्यांदा ज्यूस बनवला आणि तो एवढा छान झाला होता ना. आता कुठला ज्यूस केला ते सांगतेच, पण त्या अगोदर ना मी तुम्हाला म्हणलं होतं ना, काल मी काय जी शॉपिंग केलं ना ती उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवते. तर मी ही गळ्यातली घेऊन आली होते आणि 2 गळ्यातली आणली होती. जे पहिलंवालं गळ्यातलं होतं ना तेच मला जास्त आवडलं. मग मी तेच घातलं आणि त्यानंतर ना कलिंगड होतं. म्हणलं चला आता आपण असं तर खातोच, पण आता ज्यूस करून बघूया म्हणलं कसा होतोय. पण मी थोडीशी त्यात साखर टाकली आणि नंतर 1-2 आईस क्यूब टाकून छान असं मिक्सरला 5 मिनिटं फिरवून घेतलं आणि नंतर मस्त असं गाळून घेतलं होतं आणि ज्यूस एवढा छान झाला होता ना. कलर तर एकदम रेड कलर आला होता बरं का. कारण आणि परत तर मला असं वाटलं की आपण साखर उगाचच टाकली, कारण कलिंगड एवढं गोड होतं की विचारूच नका बरं का. आणि ज्यूस झाल्यानंतर त्यात एक आईस क्यूब टाकली. मस्त असं टेस्ट झाली होती बरं का. आणि नंतर आदिराजला पण दिला आणि नंतर मग मी घरातली कामं करायला घेतली होती. आता 2-3 दिवस झालं कपड्यांचा खूप पसारा झालाय, कारण माझं सारखं इकडे-तिकडे जाणं येणं चालू आहे ना. मग ते घरातलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर साई पण बरीच साचली होती. मग त्याच्यामध्ये दह्याचं विरजण घालून छान असं मिक्स करून ठेवलं होतं. माझ्यासाठी चहा केला. चला तर मग बाय.